मित्रांनो आवाज येत असेल. आम्ही प्लॅटफॉर्म खाली आहे. आम्ही प्लॅटफॉर्मच्या पण वर आहोत. परिवर्तन पुन्हा एकदा आपला एकत्रित झालेला आहे. यावेळेस काही नवीन चेहरे दिसत असतील तुम्हाला. मागे कृष्णा, संकेत वगैरे. आम्ही आता दुसऱ्या नवीन एका ट्रिपसाठी चाललो आहे. जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दर महिन्याला आम्ही एक वेगळी ट्रिप करणार आहोत. आम्ही मित्राची वाट बघतो इकडे ॲक्च्युली एक दोन मित्र येणार आहे. बघा गोरख तयार होतो. आता कुठं जाणार काय जाणार मी हळूहळू पुढं सांगतो. इथं आवाज येत नाही जास्त आला का. तर बघा मित्र पण आलेला आहे आपला. तर हा योगेश घनसोलीवरनं आला आहे. आम्ही आता ठाण्याला उभा आहोत. तर इथून आता पुढचा प्रवास चालू होईल आणि कुठं काय जातो आहे आम्ही हळूहळू सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणखी एक सरप्राईज आहे. जसं का म्हटलेलं की आपल्या ग्रुपचं नाव मागच्या वेळेस ठरवणार होतं. तर यावेळेस प्रॉपरली नाव ठरलेलं आहे जे आहे लक्ष परिवर्तन. आणि या ट्रिपमध्ये आणखी एक गोष्ट ॲड होते ती म्हणजे योगेश घालून आलेला आहे. बघा हॅशटॅग लक्ष परिवर्तन. आपण ग्रुपचं टी शर्टही आपण छापलेलं आहे. तर प्रॉपर हे टी शर्ट कसं आहे काय प्रत्येकासाठी आहे. पण आता आम्ही सर्व जेव्हा चेंज करू तेव्हा दाखवतो एक कसं आहे काय. ते फक्त हे तो सिर्फ झाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे. दिखा रहे चला. मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असेल. ट्रान्झिशन व्हिडिओ आम्ही केला आहे. सर्व व्हाईट अँड व्हाईट दिसतं आहेत. लक्ष परिवर्तन आपलं ग्रुप सज्ज झालेला आहे परिवर्तनासाठी. लक्ष एकच आता परिवर्तन. आता सध्या आपलं लक्ष आहे एलिफंटा केव्ज. तर त्याआधी आपण आता CST स्टेशनवर आहे. CST स्टेशनवरनं बाहेर पडणार. बाहेर पडल्यावर आपण जाणार आहोत नाश्ता करायला. क्या बोला तूने? गेटवे ऑफ इंडिया आणि तिथून मग एलिफंटा. अपडेट भेटत राहतील हळूहळू. तुम्ही थांबा. तुम्ही व्हिडिओ बघत राहा आहे की नाही. कसा लोगो कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. लक्ष लोगोची आयडिया सांगतो कोणाची पुढे लोगो मेकर. ओके. आणि हॅशटॅगवालं रुपेश गायकवाड म्हणजे तुम्ही. ओके. आणि नावाची आयडिया होती आमची सर्वांची म्हणून लक्ष परिवर्तन हा आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये 4 होते. यावेळेस आम्ही 6 जण. हां वाढत जाणार कन्फर्म आहे. ट्रेनमधून आपण उतरलो. आता खाली CST स्टेशनला आहोत आणि सध्या थोडा फ्रेश झालो आणि आता पाणी वगैरे पिऊन नाश्ता पाण्याची सोय करणार आहोत. नाश्ता पाणी करून आपण थोडं पुढं निघूया. गोरख आणि बाकी मित्र तिकडं नाश्ता करतायत आणि आम्ही इथे कारण की तिथं बहुतेक त्यांना पाहिजे तसं मिळालेलं नाही जेवण. आता आमचं जेवण नाही सॉरी नाश्ता आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट लगेच पाहिजे. आणि इथं आम्ही ऑमलेट पाव तो सांगितलेला आहे जो एक येतो आहे आमच्यासाठी. आपण हातात 1 प्लेटमध्ये 2 आणि हा माणूस आमचा. आम्ही एकच घेतलंय. हे बघा यांना 3 कमी पडतात. अजून सांगितले ना हड्डी पैलवान. तर आता नाश्ता करून आपण बाहेर आलोय लाईनीत. गजब बेइज्जती है. आपली टीम आता मागे डबल एक बस आहे गेटवेसाठी जाण्यासाठी. आम्ही चाललोय बसमध्ये. हे चला वरती ना. पुढं
या कसं पुढं व्ह्यू चांगला भेटेल. ठीक आहे सर, या बस तू पुढे. आता मी फ्रंटला जातो. बरोबर. सो 6 जण आपल्याकडे आता निश्चय केला तर काय नाही करू शकत. निश्चय केला तर काय नाही करू शकत, सगळं करू शकतो. सांगतो की विचारतोय. स्वतःला समजवतोय. आता बस मध्ये बसलो, बस निघाली. आम्ही गेटवे ऑफ इंडिया. अरे हा मोठी आमचा ड्रायव्हर ऑटोमॅटिक बस. बटन दाबतो. तर फायनली बोटीजवळ पोहोचलोय. बोट निघाली आहे, घाई करतायत. चला 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 आता काय एलिफेंटा, वे टू एलिफेंटा. चला चला चला. मी येतोय तुमच्या मागूनच. लक्ष परिवर्तन. अरे क्रॉसिंग आहे का? क्रॉसिंग लागली. मोबाईल सांभाळा पहिला. चलते तर बोट स्टार्ट झालेली आहे आपली आणि निघालोय परिवर्तनच्या दिशेने. सॉरी, एलिफेंटाच्या दिशेने. हॅशटॅग परिवर्तन आहे भाई आपलं. आता इथूनच बाईट चालू करूया आपण. कसं वाटतं तुला बोट मध्ये? दुसऱ्यांदा बसलोय, चांगलं वाटतंय, मजा येते. आता तर आम्ही सुरुवात केली, पुढे बघूया कसं वाटतं. आता फिलिंग तर खूप चांगली येतं. मॉर्निंगची हवा पण खूप छान आहे, मस्त थंड वातावरण. हॅशटॅग लक्ष मध्ये कसं वाटतंय? छान वाटतंय. समुद्रात पक्षी वगैरे वातावरण पाहून मन भरून आलं किंवा आपलाच आहे डेक, पुरा आपलाच आहे भाई. लवकर लवकर जा, लवकर जा. सर्व होईल पहिले हे नाही होते योग्य. 50 खर्चात चलता भाई. एक्स्ट्रा पैसे देऊन पण व्ह्यू बघा वरतून खूप छान येतो. 50 रुपयामध्ये पूर्ण 290 रुपये सुद्धा कव्हर होतात. व्ह्यू बघा आजूबाजूचा किती छान आहे. तिकडे बघा गेटवे ऑफ इंडिया आहे आणि हा सगळ्या बिल्डिंगचा नजारा. इकडे बघा नेव्हीचे सर्व. आणि ना असं झालं ना, वरती असं फील येत नाही पूर्ण बोट आमची. 50 रुपयामध्ये फक्त बोट आखी हातात घेतली आम्ही. हे लोक बोलतात मला ते. अरे फील आहे रे, फील आहे, फील आहे. नाही जावत. अरे हॅशटॅग मोठा परिवर्तन वाली गोष्ट. बघू शकता आता आपण इथं उतरलेलो आहोत एलिफेंटा केव्हच्या जेट्टीवर. आणि आपला परिवर्तन ग्रुप थोडा पुढे गेलेला आहे. हालत खराब झालेली आहे. तर लगेच जॉईन करूया परिवर्तन ग्रुप. हा आपला परिवर्तन ग्रुप चालला आहे पुढं. पूर्ण देशभर तुम्हाला माहिती आहे का, आपला रोकडे आहे ना तो पाली भाषा शिकण्याचे पण प्रयत्न करतोय. कारण की आपण ठरवलंय की लेण्या वगैरे अशा गोष्टी एक्सप्लोर करायच्या, तर त्याच्यावर शिलालेख वगैरे असतात वगैरे. ठीक आहे ना, तर ते स्वतः आपल्यापैकी कोणाला वाचता आले तर आपल्याला त्या गोष्टीचं जास्त नॉलेज, जास्त माहिती मिळू शकते. म्हणून रोकडे तो प्रयत्न करतोय. पण आता सुरुवात केली आहे, आता लगेच तो होणार ना, पण होईल, तो करतोय प्रयत्न.
आपण त्याला सपोर्ट करतोय आणि प्रयत्न सुद्धा चालू आहे आपला हो. त्याच्याबद्दल जे पाली आतापर्यंत आता शिक्षक आहेत त्यांच्याकडून आपण नॉलेज घेतो आहे. एक्झॅक्टली. आणि आतापर्यंत आपण कसं की लोकांनी त्या गोष्टीबद्दल काय सांगितलंय ते बघून आपण इन्फॉर्मेशन घेतोय, त्या गोष्टीची माहिती गोळा करतोय. पण आता तो प्रयत्न आहे की आम्ही आमच्या परीने तुमच्यापर्यंत कुठली इन्फॉर्मेशन पोहोचवू शकतो, कुठल्या पद्धतीने ती तुमच्यापर्यंत आणू शकतो, हा प्रयत्न असेल. चालता चालता आम्हाला इथं पेंटिंगचे एक्झिबिशन दिसतात. अलग अलग पेंटिंग गेटवे ऑफ इंडिया ओव्हरऑल मुंबईचे एक्झिबिशन्स आहे तिकडे. तर मस्त आहे. चालत चालत थोडं वर चालत चाललोय, तसं तो थोडं थकायला होतं. मला ते सुरुवातीला पण याच्यातच वाटतं आमची रुपेश ओके आहेस ना. थकून हारून खूप कमी आहे काय, तरी पण आम्ही इथं आता पोचलेलो आहे. आज शिवरात्री आहे, त्यामुळे इथं आजूबाजूला खूप सारा भक्तिमय वातावरण दिसतंय. हे असं खूप गर्दी आहे. इकडे जायचंच ना आपण. बघू शकता लाईन केवढी मोठी आहे. आज शिवरात्र आहे, त्या निमित्ताने इथे भरपूर गर्दी आहे. ज्यावेळेस इंग्रज या ठिकाणी होते त्यावेळेस त्या गुफांमध्ये असं म्हणतात की ते शूटिंग प्रॅक्टिस करायचे. तर त्याचे काही निशाणे इथं आहेत. हे जे दिसत आहेत, हे जे व्हाईट स्पॉट जे दिसत आहेत, हे बघा बंदुकीचे अजून पण निशाण तुम्हाला इथं दिसतच असतील. हे इथे या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला.
खूप स्ट्रक्चर डॅमेज केलेलं आहे. आता या बऱ्यापैकी आपण केव्ज इकडे ज्या होत्या आतापर्यंत त्या आपण एक्सप्लोर केलं आहे. इथं आपण दिवाल ओलांडून आता आपण अशा ठिकाणी जातोय ना, थोडे माणसं दिसतात का इकडे बघा, अशा ठिकाणी जातोय तिथं कोणी जास्त जात नाही आहेत एक्सप्लोर करायला की तिथं आणखी वर काय. पब्लिक बोलते की तिकडं वरती तोफा ठेवलेल्या आहेत, 2 मोठ्या तोफा आहेत इंग्रजांच्या काळातल्या. तर बघूया आपण पण जाऊन आपल्या तिथपर्यंत जाता येते की नाही, आणि जर बघता आल्या तर चांगली गोष्ट आहे, पब्लिक निघते. तर जाता आता तुम्हाला व्हिडिओमध्ये एक नवीन व्यक्ती दिसत असेल, ते म्हणजे हे स्कॉटलँडचे आहेत. तेही इथं एलिफंटा केव्स बघण्यासाठी आले होते. ते एकटे इथं होते. आपल्या येताना आपल्याशी थोड्या चर्चा केल्या आपण त्यांच्याबद्दल, त्यांच्या कल्चरबद्दल थोडी माहिती घेतली, त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेतली. तर असं करत थोडीशी आमच्या बरोबर त्यांची थोडी जमली आहे मैत्री. तर ते सुरुवातपासून आपल्यासोबत आहेत आणि ते 60 त्यांची एज आहे, तरीसुद्धा ते आपल्यासोबत वरती यायला तयार आहेत. आम्ही जिथं जातो तिथं ते सोबत येत आहे. तर चाललो आहे आता वरती. त्यांचे गाईड झालेले आहेत. नवीन गोष्ट फाइंड आउट करत आलो वरती. गोरखला तोफा दाखवतो. आम्ही ॲक्च्युली बुद्धिस्ट केव्हसाठी प्रयत्न करत होतो. बऱ्याच जणांनी सांगितलं की हा जो डोंगर आहे ना, तो जो डोंगर आहे त्या ठिकाणी कुठेतरी बुद्धिस्ट केव्ज आहेत, पण त्या बंद आहेत काय कारणास्तव. जाण्याचा मार्ग नाही आहे, त्यामुळं मग आम्ही इथं जाण्याचा विचार केला. तर इथं आता चालू आहे सर्व. नवीन शोध करतो आम्ही आता. येस, बघूया किती सफल होतं. पण जे काही हां. असेल चांगलंच असेल. एक्झॅक्टली. गोरखला समोर समुद्र आणि आम्ही एकदम टोकावर येऊन बसलेलो आहोत, एकदम खतरनाक ट्रेक करून. खरं तर दुसरीकडनं रस्ता आहे ऑलरेडी, हा दिसतोय ना, पब्लिक सर्व्हिस चालली आहे तिकडं. तर वरती तोफेच्या दिशेने तिकडं आम्ही राहणार आहे. प्लॅन केला होता बुद्ध केव्स बघायचा, बट काही कारणामुळे ते बघता येत नाही. तर अनप्लॅन आम्ही ट्रॅकिंग केलेली आहे. हॅलो. खूप छान व्ह्यू होता त्यावरती. Awesome feeling, bro. Hey, oh my God, you're trekking, we will go. The government name is as Atal Setu. तुम्ही बघू शकता तिकडे आपण गेटवे वरून आलोय आणि आपली बोट तिकडे थांबली होती आणि तिकडून आपण आतमध्ये एंट्री केली आहे चालत. आणि सर्व प्रकारच्या लेण्या आपण आता बघितल्या आहेत. आम्ही बघितल्या आहेत. 2 लेण्या बघायच्या होत्या, ज्या बुद्धिस्ट लेण्या होत्या, ज्यासाठी आपण आलो होतो, पण त्या बघायला भेटलेल्या नाही आहेत. गव्हर्नमेंटच्या आदेशावरून लेण्या बंद आहेत. त्याच्यावरती जिन्यांचं काम चालू आहे आणि ते लास्ट 3 वर्षापासून चालू आहे. अजूनही किती दिवस त्याला लागतील माहिती नाही. मजा आली. मजा तर खूप आली. स्कॉटला विचार, स्कॉटला विचार. स्कॉट, have you enjoyed it? नाव व्हेरी हॉट. गर्मी है. Yeah, but good. Nice to meet you guys. It's been great. थँक्यू सो मच. औरंगाबादची काय? किती वर्षापूर्वीच्या असेल कृष्णा? 400? आहे का 400? परतीचा प्रवास आपला, कारण की तोफा बघून झाल्यात, केव्ज बघून झाल्यात, असा विषय आहे. तर खाली जाऊन पुन्हा एकदा चेक करू की आपल्या बुद्धिस्ट केव्ह बघता येतील की नाही. प्रयत्न करू, नाही भेटलं तर मग परतीचा प्रवास. खूप सारं थकून चेहऱ्याची हालत बघू शकतात. खूप जास्त थकलेलो आहोत. फायनली आता पुन्हा एकदा गेटवेला आलो आपण आणि
प्रवास चांगला झाला, सर्व आपण एक्सप्लोअर केलं. बाकी व्हिडिओज तुम्ही ऑलरेडी बघितले. तर इथं आपण व्हिडिओचा शेवट करतोय. आपण फिरलो, सर्व तुम्हाला काही दाखवलं, आमचा एक्सपिरियन्स शेअर केला. तर आता स्कॉट सर आपल्याला बाय करणार आहेत, कारण की इथं आपण भेटलेलो इथून सुरुवात केलेली प्रवासाची ते शेवटपर्यंत आपल्यासोबत होते. त्यांना आता आपण सांगता करू आहे की नाही, त्यांना गुड बाय करू आपण. ते आता काही दिवसात वापस स्कॉटलंडला जाणार आहेत रिटर्न. तो आपला परिवर्तन ग्रुप लक्ष परिवर्तन पुन्हा कुठल्या तरी नवीन ट्रिपसाठी तयार होईल. आता याच्यानंतर इथं काही विषय संपणार नाही आहे. नवीन नवीन ट्रिप्स, नवीन नवीन विषय येत राहणार आहेत. सो सध्यासाठी आपण बाय स्कॉट. एवढेच. तो बाय बाय बाय.